नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपलं स्वागत। मी प्रसाद काथे। महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होऊन बऱ्यापैकी दिवस लोटले असताना सुद्धा खाते वाटपाचा घोळ काही मिटत नाहीये। सुरुवातीच्या काळात सरकार बनत नव्हतं, नंतरच्या काळात बनलेल्या सरकारमध्ये मंत्र्यांना खाते वाटप करायला निर्णय होत नव्हता। त्यानंतर विस्तार झाला आणि या विस्तारानंतर सुद्धा खाते वाटपाच्या बाबतीतला संभ्रम कायम आहे। प्रत्येक पक्षाला स्वतःचं महत्त्व टिकवून ठेवण्यासाठी महत्त्वाची खाती हवी आहेत। आम्हा पत्रकारांच्या भाषेत त्यांना मलाईदार खाती म्हटलं जातं। या मलाईदार खात्यांच्यासाठीच प्रत्येक पक्षाचा संघर्ष सुरू आहे आणि खऱ्या अर्थानं त्या पक्षामधल्या महत्त्वाकांक्षी नेत्यांचा संघर्ष एका बाजूला सुरू असताना ज्यांना मंत्रिपद मिळालेलं नाही असे नाराज दुसऱ्या बाजूला पक्षाची डोकेदुखी वाढवतायत। काँग्रेस असेल, शिवसेना असेल की राष्ट्रवादी, यातून कोणीही सुटलेलं नाही। या वेळेला सत्ता आल्यानंतर आपल्याला मंत्रिपद नक्की या भ्रमात जो व्यक्ती या सत्तेच्या आणि सरकारच्या सोबत आला त्यापैकी बहुसंख्य लोक या तिघाडीच्या सरकारमुळे अत्यंत नाराज आणि निराश झाल्याचं आपल्याला चित्र दिसू लागलंय। या नाराजीची खरी कारण नक्की असतात काय? या नाराजीच्या मागे राजकीय महत्त्वाकांक्षा हीच एकमेव अत्यंत महत्त्वाची गोष्ट असते का? ज्या पद्धतीने नाराजी व्यक्त होतीये ती नाराजी पक्षाला डोकेदुखी ठरेल तर ती सर्वात जास्त कुठल्या पक्षाला? अशा प्रकारच्या नाराजांना नियंत्रित करायला पक्षशिस्त उपयोगी पडते का? आणि विरोधात असलेल्या पक्षात जर नाराजी वाढली असेल तर पक्षशिस्तीचा बडगा उगारला म्हणून तिथे पण नाराज जन्माला आले आहेत का? या प्रश्नांच्याच बरोबर एक आणखी लक्षवेधी गोष्ट या चर्चेत आपल्याला विसरता येणार नाही आणि ती म्हणजे वाद नकोत म्हणून मंत्रिमंडळाचा विस्तार टाळला जातोय इतकं खुल्या दिलानं मान्य करणारे उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आहेत। त्यांनी या निमित्तानं खाते वाटपाने वाद होतायत आणि महाविकास आघाडीमध्ये खाते वाटपावरून वाद आहेत या दोन्ही गोष्टी प्रामाणिकपणे मान्य करून टाकल्या आहेत। तर अशा मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या महाविकास आघाडीसमोर नाराजांचं आव्हान मोठं आहे। दुसऱ्या बाजूला विरोधी पक्षांची स्थिती सुद्धा वेगळी नाही। तेव्हा याच बाबत अनेक प्रश्नांसह आजची लक्षवेधी चर्चा, नाराजांचं करायचं काय? या चर्चेत आपल्याबरोबर सहभागी होणारे मान्यवर कोण आहेत त्यांचा परिचय आपल्याला करून देतो। सर्वप्रथम ज्यांची ओळख महाराष्ट्राला ओबीसी नेते म्हणून आहे असे प्रकाश शेंडगे, मात्र या चर्चेत ते नाराजांचे नेते म्हणूनही सहभागी झालेले आहेत। त्यांच्याच बरोबर आपल्या सोबत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ता महेश चव्हाण, काँग्रेसच्या प्रवक्त्या हेमलता पाटील, तसंच शिवसेनेचे पुणे शहर समन्वयक आनंद दवे आणि भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता गणेश हाके। या चर्चेची सुरुवात आपण संजय तिवारी यांच्यापासून करतोय। संजय तिवारी, आत्ताच्या घडीला नाराजांच्या नाराजीची फोडणी कुठल्या पक्षाला सर्वाधिक बसतीये आणि त्याच्यासाठीची उत्तरं त्या पक्षाने शोधली आहेत की नाही? संजय तिवारी। उत्तरं शोधली आहेत की नाही हे आत्ताच सांगणं अवघड होईल प्रसादजी, पण खरोखर वस्तुस्थिती हीच आहे की नाराजीची फोडणी जबरदस्त बसलेली आहे आणि ती सगळ्या पक्षांना बसलेली आहे। खरं पाहिलं तर कोणत्या पक्षाला सर्वात जास्त बसलेली आहे ती तशी स्पर्धाच त्या तीन पक्षांच्या नाराज जे बंडखोर आहेत, नाराज आहेत त्यांच्यामध्ये लागलेली आहे। आणि जर त्यांच्या बाजूनी बघितलं तर असं दिसतं की ही नाराजी नाही आहे, ही जनसेवेची प्रचंड तळमळ आहे। कारण जनसेवेसाठी काया झिजवावी असं संत वचन आहे, त्याचं पालन करण्यात येत आहे। शेतकऱ्यांची, सामान्य जनतेची जनसेवा करायला वेळ मिळत नाहीये म्हणून ही तळमळ आहे। संजय तिवारींचं उत्तर आपल्यापर्यंत पोहोचलं। आता आपण पटकन जातो आहोत प्रकाश शेंडगेंकडे। प्रकाशजी, आपण आपला सगळा समाज घेऊन शिवसेनेच्या सोबत गेलात,
मिळालं काय त्याच्या बदल्यात? प्रकाश शेंडगे उत्तर देतील. मला वाटतं माझा आवाज प्रकाश शेंडगे यांच्यापर्यंत पोहोचला असेल. विशेषतः हो, पोहोचतोय मला आवाज. वास्तविकता आपण जो प्रश्न विचारला की संपूर्ण समाज घेऊन आम्ही शिवसेनेसोबत गेलो, ही वस्तुस्थिती आहे. निवडणुकीच्या ऐन शेवटच्या टप्प्यामध्ये आम्ही शिवसेना नेते पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्याशी चर्चा करून त्यांना या निवडणुकीमध्ये पूर्ण पाठिंबा दिला आणि पूर्ण समाजाला आव्हान केलं आणि त्यामुळं बऱ्याचशा जवळजवळ 16-17 जागा नवीन शिवसेना निवडून पण आलेल्या आहेत. आणि त्यावेळी आम्ही कुठलीही कंडिशन त्यांना टाकलेली नव्हती. फक्त एकच विनंती आम्ही केली होती की जर तुमची सत्ता आली शिवसेनेची तर मात्र हा धनगर समाज असेल किंवा ओबीसी समाज असेल यांना सत्तेत तुमचा खालीचा वाटा जो आहे तो आम्हाला मिळावा, एवढंच आम्ही हे केलं होतं. आणि त्याप्रमाणे सत्ता आली सुद्धा. सत्ता आल्यानंतर पूर्ण धनगर समाजामध्ये एक चैतन्याचं वातावरण निर्माण झालं किंवा आता आपल्याला या सत्तेमध्ये आपल्याला वाटा शिवसेना देणार, अशा प्रकारचं वातावरण संपूर्ण धनगर समाजामध्ये झालं, ओबीसी समाजामध्ये झालं. परंतु ज्या घडामोडी घडल्या की सुरुवातीला शिवसेना आणि भाजप असंच सरकार येणार असं चित्र होतं, परंतु निवडणूक झाल्यानंतर निकालानंतर चित्र एकदम पालटलं आणि 3 पक्षाचं सरकार जे आहे ते उद्धवजींना बनवावं लागलं आणि त्यामुळे त्यांची अडचण झाली असेल हे आम्ही समजू शकतो. परंतु धनगर समाजात बघायला गेलं तर प्रत्येकजण तयार होतं की आत्ता आपल्याला मंत्रिमंडळात वाटा मिळतो की काय, अशा अवस्थेत असताना अचानकपणे हे मंत्रिमंडळात वाटा काही मिळू शकला नाही. आम्ही उद्धवजींची अडचण आम्ही समजू शकतो, परंतु समाजाची नाराजी जी आहे ती दूर करावीच लागेल. बरोबर. बरं झालं आपण स्वतः तुमच्या तोंडातूनच हे निघालं की समाजाची नाराजी लक्षात घ्यायला हवी. उद्धव ठाकरेंची अडचण ही त्यांच्या जागी आहे. आनंद दवे आपल्या सोबत आहेत. आनंद दवे, महाराष्ट्रात धनगर समाजाची संख्या मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही. त्या समाजाचं प्रतिनिधित्व किती कुठे ठेवायला पाहिजे हे सांगणं माझ्याकडून तुम्हाला अपेक्षित नाही. पण मग तशा प्रकारचं प्रतिनिधित्व या समाजाला का दिलं गेलं नाही हे मी तुम्हाला नक्की विचारू शकतो. आनंद दवे. आनंद दवेंना कदाचित तांत्रिक कारणांमुळे हा प्रश्न पोचला नसावा, पण सत्तेचे प्रतिनिधी म्हणून आपल्याकडे महेश चव्हाण आहेत, त्यांनी हा प्रश्न ऐकलाय. महेशजी, तुम्ही उत्तर देऊ शकता याचं? हे बघा, मंत्रीपद मिळावं अशी प्रत्येक आमदाराची अपेक्षा असणं यात काही गैर नाही आहे. आता तुम्ही बघितलं तर हे जे महाराष्ट्र विकास आघाडीचं सरकार आहे त्याच्यामध्ये 170 आमदार आहेत आणि आपल्याला माहीतच असेल की 43 मंत्रिपदं जास्तीत जास्त देता येतात. त्यामध्ये सुद्धा 3 पक्ष असल्यामुळे राष्ट्रवादीच्या वाट्याला 16 मंत्रिपदं आलेली आहेत आणि या 16 मंत्रिपदापैकी जवळजवळ 8 ह्याच्यावर आम्ही सामाजिक समतोल राखण्याचा प्रयत्न केलेला आहे. सामाजिक समतोलामध्ये म्हणजे हा विषय तसा शिवसेनेशी लागू आहे, त्याचं उत्तर शिवसेनेकडून येईलच, पण या सामाजिक समतोलामध्ये राष्ट्रवादीच्या खाते वाटपात सुद्धा विशिष्ट वर्गाचं प्रतिनिधित्व नेहमीप्रमाणे जास्त आहे. मी तेच सांगायचा आपल्याला प्रयत्न करत होतो. सामाजिक समतोलाबरोबर प्रादेशिक समतोल सुद्धा राखावा लागतो आणि त्याचबरोबर इतरही बरेच घटक असतात. बऱ्याच वर्षापासून पक्षामध्ये काम करणारे आमदार असतात. ते कोणाची 4थी टर्म असते, कोणाची 5वी टर्म असते. योग्यता ही एक गोष्ट असते, कर्तबगारी ही एक गोष्ट असते. कुठे युवकांना प्राधान्य द्यावं लागतं, कुठे महिलांना प्राधान्य द्यावं लागतं. तर असे बरेच फॅक्टर्स आहेत. तर जेव्हा मंत्रिपदं कमी असतात त्यावेळेला ही तारेवरची कसरत असते आणि तरी सुद्धा ही तारेवरची कसरत आहे. पण महेशजी, ज्या राज्याचं प्रतिनिधित्व मंत्रिमंडळातून व्हायला पाहिजे तिथे पश्चिम महाराष्ट्राला सर्वाधिक मंत्रिपदं दिल्यानंतर शेंडगेंसारखे नेते नाराजच होणार ना? नाही, तुम्ही मगाशी म्हणालात त्याप्रमाणे शेंडगे साहेबांबद्दल जर बोलायचं झालं तर ते शिवसेनेची आणि त्यांच्या काय वाटाघाटी झाल्या असतील आणि त्यांना काय आश्वासनं दिली गेली असतील याच्याबद्दल मी इथे काही बोलणं योग्य होणार नाही. पण 3 पक्ष असताना आम्ही आमच्या परीने जो काय प्रयत्न केला आहे प्रादेशिक किंवा सामाजिक समतोल राखण्याचा, त्याच वेळेला दुसरेही पक्ष आहेत. आम्ही जर कुठे पश्चिम महाराष्ट्रामध्ये जास्त प्राधान्य दिलं असेल तर काँग्रेसनी विदर्भामध्ये दिलं असेल, शिवसेनेने कोकणामध्ये आणि विदर्भामध्ये मराठवाड्यामध्ये दिलं असेल. असं तिन्ही पक्षांनी मिळून महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारने जो काही निरीक्षण असू शकतं, मात्र तसं दिसत नाहीये. शिवसेनेने कोकणाला जवळपास दुर्लक्षित केलेलं आहे. त्यांनी सर्वाधिक खाती ही मातोश्रीच्या आसपास ठेवलेली आहेत. शिवसेनेचे शहर समन्वयक पुण्याचे आपल्या सोबत आहेत आनंद दवे.
आपण प्रकाश शेंडगेंची प्रतिक्रिया मगाशी किमान ऐकली असेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. प्रकाश शेंडगेंचं एक वाक्य फार महत्वाचं आहे. ते असं म्हणतात, उद्धवजींची अडचण समजतो पण समाजात नाराजी आहे याची दखल घेतली पाहिजे. आनंद दवे, आता तुम्ही त्यांना कृपया हे समजवायला जाऊ नका की संख्या मर्यादित आहे. मर्यादित संख्येत सुद्धा तुमच्या सोबत यायला कोणी तयार नव्हतं तेव्हा प्रकाश बापू शेंडगे तुमच्या सोबत आलेले आहेत. नाही, खरं तर समाजाची नाराजी दूर करण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहे, भरपूर वेळ उपलब्ध आहे आपल्याला. त्यामुळे माननीय उद्धव साहेब ती तशी वेळ निर्णय नक्की घेतील की समाजाची नाराजी किंवा असा समाज दुर्लक्षित होणार नाही. राहिलं दुसरं, जसं तुम्ही आता सांगितलं किंवा स्वतः प्रकाशजींनी सांगितलं की उद्धव साहेबांच्या मर्यादा सुद्धा सरकार स्थापनेतल्या आणि मंत्रिपद देतानाच्या सुद्धा आपण लक्षात ठेवायला पाहिजे. आणि प्रत्येक मॅच्युअर्ड कार्यकर्ता किंवा मॅच्युअर्ड राजकारणी लक्षात ठेवेल सुद्धा, एकाच राजकीय पक्षाला पूर्ण सत्ता मिळाल्यावर साधारण 45 ते 50 मंत्रिपदं वाटता येतात, त्यानंतर सुद्धा नाराजी असते. इथं तर फक्त 15-16 अशी मंत्रिपदं मिळत असताना आणि प्रत्येक पक्षात अशी स्वतःची 50-50 लोक उपलब्ध असताना काही लोकांवर लिटरली अन्याय हा शब्द वापरू होणं स्वाभाविक आहे. पण ही लोक तेवढीच जुनी असतात, जाणती असतात, त्यांना दुःख, वेदना, मर्यादा सगळं माहिती असतं. आणि मला वाटते सुरुवात आहे, आपण लगेचच का निर्णयाप्रती यायला नको. पुढच्या 2 महिन्यात 6 महिन्यात अनेक जागा आहेत की जिथे नाराजांना त्यांची जागा एक देण्यात येईल, चांगली जागा, नाराजी दूर करण्यात येईल. आपण त्या सुरुवात झालेली, आतापासून काही निर्णय घ्यायला नको. पण प्रत्येक राजकीय पक्षामध्ये अशी परिस्थिती प्रत्येक सरकारच्या वेळेस येते आणि त्यातून ते पक्ष बाहेर सुद्धा पडतात, हे निश्चित आहे. अगदी आनंदवे, आपलं उत्तर पोहोचलंय. या उत्तरावर कोणाचं कितपत समाधान होईल हे इथल्या इथेच जाणून घेऊ. प्रकाश शेंडगे, उत्तर ऐकलं असेल, तुम्हाला बऱ्यापैकी वेळ कदाचित थांबायला लागू शकतं. याला सोप्या शब्दामध्ये ढोपराला गूळ लावणं म्हणतात. हो, नक्कीच. धनगर समाजा बाबतीत गेल्या 25-30 वर्षामध्ये हेच सुरू आहे. कधीही कुठल्याही पक्षाने धनगर समाजाला सत्तेत वाटा दिला नाही. आणि विशेषतः काँग्रेस राष्ट्रवादीकडून बघायला झालं तर गेल्या 30 वर्षामध्ये फक्त अर्धमंत्रीपद दिलं गेलं. यावेळी सुद्धा राष्ट्रवादीकडून फक्त अर्धमंत्रीपद दत्तामामा भरणेंच्या रूपाने दिलं गेलेलं आहे. माझे वडील शिवाजी बापू शेंडगे यांना सुद्धा अर्धच मंत्रिपद दिलं होतं. त्याच्या आधी माहुलकर होते, त्यांनाही अर्धच मंत्रिपद दिलं होतं. हे अर्ध मंत्रिमंडळाची प्रथा जी आहे ती राष्ट्रवादी सुरू केली आहे. प्रकाश शेंडगे, एका गोष्टीचा खुलासा करा, हे अर्धमंत्रीपद देण्याच्यासाठी ज्या व्यक्तीची निवड केली त्या दत्ता भरणेंच्या मागे समाज आहे का तुमच्या मागे जास्त समाज आहे? नाही, कितीकडे दत्तामामा शेवटी धनगर समाजाचे एक आमदार म्हणून आहे. या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 288 मध्ये एकमेव आमदार, म्हणजे एवढ्या मोठ्या समाजाच्या सेकंड लार्जेस्ट कम्युनिटी आहे, कोणी तिकीट द्यायला तयार नाही आहे आणि त्यामुळं आमदार होत नाहीये. आता एक आमदार आला तर एका आमदाराला तर एक तरी मंत्रिपद पूर्ण द्यायचं होतं. नशिबी अर्धमंत्रिपद झालं. त्यामुळे समाजाचं प्रतिनिधित्व कसं करणार आणि काय कामं करणार समाजाची. आपण आता हेमलता पाटील यांच्याशी बोलणार आहोत. हेमलता पाटील, मला वाटतं ही चर्चा आपल्यापर्यंत आता पूर्ण पोहोचलेली असेल. आपण स्काईपच्या माध्यमातून आमच्या सोबत आहात. काँग्रेसमधली परिस्थिती लपलेली नाही आणि काँग्रेसच्या संग्राम थोपटेंच्या कार्यकर्त्यांनी जे काही केलं ते बघता गांधीवादी काँग्रेस शिवसेनेच्या सोबत गेल्यामुळे आक्रमक झाली आहे, अशा प्रकारची समाज माध्यमांवरची प्रतिक्रिया आहे. नाही, राजकारणामध्ये महत्वाकांक्षा असतं, याच्यामध्ये काही चुकीचं नाहीये. आता जसं मगाशी सगळ्याच वक्त्यांनी सांगितलं की आमदारांची संख्या जास्त आणि पद मर्यादित. प्रत्येकाला असं वाटतं की मला मंत्रिपदाची संधी मिळाली पाहिजे आणि त्यातून ह्या गोष्टी घडणं स्वाभाविक आहे. परत 3 पक्ष एकत्र आलेले आहेत, त्यामुळे आणखीन जागा कमी झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये सगळंच प्रादेशिक समतोल पासून सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो. आणि याच्यामध्ये संग्राम थोपटेंचं जे प्रकरण घडलं त्याच्यामध्ये संग्राम थोपटेंनी स्पष्टपणे सांगितलंय की माझ्या कार्यकर्त्यांनी हे जे केलं हे मला न विचारता केलं, त्याच्याशी मी सहमत नाहीये. आणि बाळासाहेब थोरात स्वतः संग्राम थोपटेंशी बोललेले आहेत. त्या दोघांची चर्चा झालेली आहे आणि हे सगळं पेल्यातलं वादळ होतं आणि ते संपलेलं आहे. पण तुम्ही म्हणता त्याप्रमाणे की प्रत्येक पक्षामध्ये इतकं सोपं आहे का? तिथे दिसतंय की संग्राम थोपटेंचे लोक नाराज आहेत. संग्राम थोपटेंच्या नाराजीबद्दल वारंवार बोललं जात आहे आणि आता हल्ला झाल्याच्या नंतर संग्राम थोपटे म्हणायला लागले की नाही म्हणे ती माझी माणसंच नव्हती. हे तुम्ही सांगावं आणि जनतेला पटावं, हे इतकं सोपं आहे? नाही, मी तुम्हाला मगाशीच म्हटलं की राजकारणामध्ये महत्वाकांक्षा ही जेव्हा वाढीला लागते तेव्हा असे प्रकार घडतात. आपण मागच्या पंचवार्षिक मध्ये बघितलं
की फडणवीसांच्या कॅबिनेट मंत्र्याची जेव्हा बैठक असायची तेव्हा अनेक कॅबिनेट मिनिस्टर काही काही कारणाने नाराज झाल्यामुळे बाजूला व्हायचे. शिवसेना आणि भारतीय जनता पक्षामधून विस्तव जात नव्हता. पंकजा मुंडेंचं ज्या पद्धतीने विधान असेल, मराठा आरक्षणाच्या समितीमध्ये जेव्हा त्यांना स्थान दिलं गेलं नाही तेव्हा त्या ज्या प्रकारे त्या चिडल्या होत्या, ज्या पद्धतीने आदळआपट केली. हेमलता पाटील, या नाराजीचं पर्यवसन भाजपा आणि शिवसेनेचं ऑफिस फोडण्यात झालं का गेल्या 5 वर्षात? गेल्या 5 वर्षात नाही, अनेक अशा गोष्टी घडल्या की आपण भाजपच्या बाबतीत बघितलं असेल की चपलांनी मारहाण करणं, एकमेकांच्या अंगावरती धावून येणं, हे सगळे प्रकार महाराष्ट्राने बघितलेले आहेत. कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या मीटिंगमध्ये ज्या पद्धतीने एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप झाले, ज्या पद्धतीने एकमेकांची उणी काढली गेली, हे चांगलं आहे असं म्हणत नाही आणि हे फक्त भाजपमध्ये आहे असंही म्हणत नाही, परंतु प्रत्येक पक्षामध्ये फार बरं झालं तुमच्याच तोंडून हे वाक्य आलं की हे काही फक्त एका पक्षामध्ये नाहीये, हे सगळ्याच पक्षांमध्ये दुर्दैवानं पसरलेलं आहे आणि हीच महाराष्ट्राच्या किंवा भारताच्या राजकीय व्यवस्थेची शोकांतिका म्हणावी लागेल. गणेश हाके आता आपल्या बरोबर पूर्णपणे जोडले गेलेत, त्यांचं चर्चेत स्वागत करू. गणेशजी, एक थेट प्रश्न विचारतो, तुमच्या अंतर्गत असलेली नाराजी गेली 5 वर्ष नियंत्रित करता आली होती का, आणि आता सत्ताधाऱ्यांमधली इतकी नाराजी उफाळून का येते आहे? बघा, आमच्यामध्ये नाराजी कधीच नव्हती. आत्ता ज्या हेमलताताई ज्या बोलल्या की मंत्रिमंडळामध्ये अशा पद्धतीची नाराजी होती आणि एकमेकांच्यावरती कुरघोडी करणं वगैरे प्रकार होता, मला असं वाटतं की मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये काय हेमलताताई बसत नव्हत्या, त्या नव्हत्या. त्यामुळे मला असं वाटतं कोणीतरी काहीतरी आपलं सांगण्यावरून भारतीय म्हणजे आपल्यावरती म्हणजे आपण म्हणजे किती दोषी आहोत किंवा दोषी म्हणजे त्यांच्यासारखेच आम्ही कसे दोषी आहोत हे सिद्ध करण्यासाठी भारतीय जनता पार्टीमध्ये सुद्धा अशा पद्धतीची मंडळी होती हे सांगण्याचा प्रयत्न आहे. अत्यंत केविलवाना प्रयत्न आहे. दुर्दैवानं तुम्ही म्हणालात तो प्रश्न विचारलात तर अगदी बरोबर होता त्यांचा की अशा पद्धतीचं सेना आणि युतीमध्ये कार्यालय फोडण्याची कधी 5 वर्षामध्ये घटना घडली का? मतभेद वैचारिक स्वरूपाचे असू शकतील, मतमतांतर असू शकतात, पण अशा स्वरूपाचं मंत्रिपद मिळालं नाही म्हणून स्वतःच्याच कार्यालयातली सगळी बोडतोड करून जे काही अत्यंत केविलवानं जे प्रदर्शन या काँग्रेसवाल्यांनी केली, ही काँग्रेसची कल्चर म्हणजे संस्कृती आहे. अगदी. आपल्याला थांबवतो आपल्याच या आक्षेपाच्या संदर्भात पटकन हेमलताताईंच्याकडून प्रतिक्रिया घेऊयात, कारण त्यांच्या चेहऱ्यावर हसू आलंय. हे हसू का आलंय त्याचं उत्तर ते 30 सेकंदात देणार आहेत. गणेश हाके थोडी कमी माहिती ठेवतात. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हजर राहण्याची गरज नसते, तर सगळे चॅनल्स असतात आणि सगळ्यांकडनं ह्या बातम्या पसरतात. आजच उदाहरण देते. आज म्हणजे हेमलताताई, तुमच्या माहितीचा स्रोत आम्हीच लोक आहोत शेवटी. आमच्या माहितीच्या आधारे तुम्ही सगळं चालवत आहात. काहीतरी चुकीचं सांगू नका. मंत्रिमंडळामध्ये कॅमेरे नसतात. आजच एकनाथ खडसेंचं स्टेटमेंट आहे. त्यांनी ज्या पद्धतीने परत पक्ष नेतृत्वावरती आरोप केलेले आहेत आणि मला पाडण्यामध्ये देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांचा हात आहे असं त्यांनी स्टेटमेंट केलेलं आहे. फार बरं झालं हेमलता पाटील, आपण हा उल्लेख केलात. या निमित्तानं आपण तात्काळ एक मिनिट ऐका माझं ऐका जरा. आपण तात्काळ एकनाथ खडसे काय बोलले ते शब्दशः ऐकू आणि त्याचबरोबर गुलाबराव पाटलांचं काय वक्तव्य आलं ते पण शब्दशः ऐकू. म्हणजे हिअरसे अर्थात सांगोवांगीच्या कल्पना आणि सांगोवांगीच्या वक्तव्यांवर चर्चा होणार नाही. आपण पटकन ऐकणार आहोत एकनाथ खडसेंचं वक्तव्य, त्यानंतर गुलाबराव पाटील यांचं वक्तव्य. देवेंद्रजी फडणवीस आणि गिरीश महाजन यांनी तिकीट वाटपाची चर्चा सुरू असताना तुमच्याविषयीची नाराजी प्रकट केली होती आणि त्या नाराजीची नोंद कदाचित पक्षाने घेतली असावी, अशामुळे तुमचं तिकीट कापण्यात आलं असावं अशी एक शंका कोर कमिटीच्या सदस्यांनी माझ्याशी बोलताना दर्शवलेली आहे. भाजपाच्या काही आपल्या संपर्कात आहे तो होता, तुम्ही असं बोलले सकाळी, कसं किती? आता ते भाजपचे किती संपर्कात आहे तो आकडा मी तुम्हाला सांगू शकत नाही. पण संपर्कात आहे का तुमच्या? कसं आहे त्याच्याशिवाय ते तयारी आहे ना आमची. नाताभाऊ पण संपर्कात आहे. तर आपण ऐकलं एकनाथ खडसे म्हणाले की कोणी त्रयस्थानं त्यांना माहिती दिलेली आहे आणि गुलाबराव पाटलांचं उत्तर होतं की नाथाभाऊ त्यांच्या संपर्कात आहेत. एका प्रश्नाला त्यांनी उत्तर दिलं. आपण पटकन आता पुढचा प्रश्न घेऊन जातो आहोत संजय तिवारींकडे. संजय तिवारी, या नाराजीच्या सगळ्या घोळामुळे महाराष्ट्राचं काही बिघडतंय का, हे राजकीय आहे म्हणून महाराष्ट्राच्या जनतेनं त्याकडे दुर्लक्ष करावं?
नाही, अत्यंत चुकीचा पायंडा पडतोय प्रसादजी. आणि आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पूर्वी जी परिस्थिती होती की पक्ष कार्यालयाला मंदिर समजलं जायचं, आज त्या मंदिरामध्ये काय प्रकार घडतायत थोड्या वेळापूर्वी आपणच बोललात. मला हे सांगायचं आहे की दबावाचं राजकारण शिवसेनेने केलं 5 वर्ष. आमच्या मंत्र्यांच्या खिशात राजीनामे आहेत असं सांगून त्यांनी दबाव पाडण्याचा प्रयत्न केला. आणि ज्यावेळी मतमोजणीच्या वेळेस 105च्या पुढे भाजप जात नाही हे कळलं, भाजपची व्हल्नरेबिलिटी त्यांना कळली, तर त्यांनी पटकन आपली स्ट्रॅटेजी बदलली. तर ती व्हल्नरेबिलिटी आता शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना आणि त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना सुद्धा कळते. आणि हे सगळं दबावाचं राजकारण म्हणा किंवा व्हल्नरेबल सिच्युएशनला एक्सप्लॉइट करण्याचा विषय हा सगळ्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना पण कळतोय. अच्छा, आणि त्यामुळे शिवसेनेचं या संदर्भातलं मत महत्वाचं आहे. हे आपल्याला जो मान्य पक्ष करावं. शिस्तीचा, जो पक्ष शब्दाचा आणि जो पक्ष आपल्या नेतृत्वाला आव्हान न देणारा, त्या पक्षात सध्या काय चाललंय असं आनंदवेंना विचारावं लागेल. कारण तानाजी सावंत जे काल परवा आले होते ते नाराज आहेत असं कळलं, आपले वरिष्ठ नेते रामदास कदम ते नाराज आहेत असं कळतंय, जे काही मुंबईतले इच्छुक होते ते नाराज आहेत असं कळतंय. आणि इतकंच नाही तर शिवसेनेच्या कोट्यातल्या 3 मंत्रिपदांवर अपक्षांना तुम्ही बसवलं, त्याबद्दलही पक्षात नाराजी आहे. आनंद दवे, पक्ष नेतृत्वाला आव्हान मिळताना दिसतंय शिवसेनेत? नाही, बिलकुल असं मला वाटत नाही. पण त्यावर याच्या आधी गणेश शाखेने एक आठवण करून देतो की महानगरपालिकेत, पुण्याच्या महानगरपालिकेत स्वीकृत सदस्य पदावरनं एवढा राडा झाला होता की महानगरपालिकेतलं भाजपचं कार्यालय फोडलं गेलं होतं भाजपच्या कार्यकर्त्यांकडून. त्यामुळे अशा गोष्टी घडायच्या, चांगल्या का वाईट हा विषय वेगळा. आता विषयावर येतो. माननीय उद्धव साहेबांना किंवा शिवसेनेला आव्हान देणं, चॅलेंज करणं अशातला काही प्रकार नाही आहे. जो कार्यकर्ता असतो तो निवडून येतो, त्याला स्वाभाविक असं वाटतं की यावेळेस मला मिळणार आहे, तो भावना व्यक्त करतो. आणि भावना व्यक्त करत त्याचे शब्द वेगळे असतात, आपल्याकडनं काढले जाणारे त्याचे अर्थ वेगळे असतात. मला सांगा कोणत्याही आमदारांनी अर्थ वेगळा काढायची काय गरज आहे? जर समजा भास्कर जाधव यांच्यासारखा नेता असं सुचवत असेल की यापेक्षा राष्ट्रवादी बरी, तर त्याचा काही अजून वेगळा अर्थ काढायचा का? आनंद दवे, नाही, मी ते मग याचा अर्थ पक्ष नेतृत्वाला आव्हान दिलं असं कुठं होतं मला अजूनही कळलेलं नाहीये. ते साहजिक असं म्हणजे मी तिकडं असतो तर कदाचित मंत्री झालो असतो. ठीक आहे ना, जर त्याच्या गोष्टी आहेत. अजून सुरुवात झालेली आहे सरकारला, स्टार्टिंग ट्रबल आहे. एकदा स्पीड घेतला की सगळे लोक बरोबर गाडीमध्ये बसतील आणि व्यवस्थित प्रवास होईल 5 वर्षात. ठीक आहे, गणेश हाकेंना विचारू. गणेश हाके, या पक्षाच्या स्थैर्यावर नाही चर्चा करायची आहे. आता एक सांगा, शिवसेनेच्या नेतृत्वाला आव्हान मिळतंय हे शिवसेनेचे लोक मान्य करत नाहीयेत. अर्थात आनंद दवे सार्वजनिकरित्या ते मान्य करणार नाहीत, पण ही स्थिती तुम्ही त्रयस्थ म्हणून पाहताय का, लांबून पाहताय का, तशी तुम्हाला दिसतीये का? नाही प्रसादजी, एकूण ह्या सरकारचं जे काही मंत्रिमंडळ आहे, खरं म्हणजे तुम्ही मला ज्या विषयावरती म्हणजे जे 2-3 वक्त्यांनी बोललं त्या वक्त्यांच्या अनुरूप मला असं बोलण्यासाठी तुम्ही संधी दिली नाही, म्हणून मुद्दा पुढे घेऊन तुम्हाला मी सांगतो की हे महाआघाडीचं जे सरकार आहे ना, तर मी तुम्हाला सांगतो की एक घराणेशाहीचं सरकार आहे. एक दुसरी गोष्ट, ज्या गोष्टीवरती पॉलिश्ड अशा पद्धतीचे चव्हाण राष्ट्रवादीचे प्रवक्ते असतील, दवे असतील आणि हेमलता पाटील बोलायला लागल्यात की नाही म्हणा अनेकांची इच्छा असते प्रत्येकाला मंत्री व्हावं असं वाटतं. हे सगळं जरी खरं असलं तर शेवटी आपल्या घटनात्मक बाबीमध्ये किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली आहे त्याच्यामध्ये सामाजिक न्यायाची भूमिका ही प्रत्येक आपल्या कलमामध्ये तिथं म्हणजे स्पष्ट आहे. मला असं वाटतं की लोकशाहीमध्ये एक सामाजिक न्यायाची भूमिका म्हणून सुद्धा सगळ्या स्तरातल्या सगळ्या समाजाला त्या पद्धतीचा लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये न्याय देण्याची भूमिका ही सरकार म्हणून असली पाहिजे. भारतीय जनता पार्टीवरती हे नेहमी आरोप करतात. सध्या ज्या पंकजाताई आणि खडसेंच्या बाबतीत आरोप करतात, ऐकून या, खडसे आणि ओबीसीला न्याय नाही, ओबीसीला नाही असे हे विरोधी पक्षांकडून सध्या आरोप केले जातात. मला यांना प्रश्न विचारायचे की तुम्ही 1995 साली महाराष्ट्रामध्ये युतीचं सरकार होतं, 30 मंत्री ओबीसी होते. 40 वर्षाच्या इतिहासामध्ये तुम्ही मंत्रिमंडळाची रचना करा, अहो 10 मंत्री सुद्धा ओबीसीचे असायचे नाही. या आता 2014 मध्ये देवेंद्र फडणवीसांचं मंत्रिमंडळ होतं, त्या मंत्र्यामध्ये सुद्धा 23 मंत्री ओबीसी मंत्री होते. मला ऐकून घ्या, माझं म्हणणं असं की या पद्धतीप्रमाणे आता अण्णाला खरं म्हणजे तो भ्रम होता, अण्णांची फार मोठी चूक झाली खरं म्हणजे, अण्णांनी करायला नको होती ती की शिवसेनेसोबत जाण्याची.
बरं. शिवसेनेनं तर मला सांगतो की आतापर्यंतच्या इतिहासामध्ये एक जर नारायण आबा गेल्या वेळेला सोडले तर धनगर समाजाला ह्यांनी तिकीटच दिले नाही, आणि यावेळेला तर ते नाही, मग नारायण आता आबा निवडून येण्याची शक्यता त्याच असताना संदर्भात सुद्धा एकदा प्रकाश नवीन शेंडगेंकडे आयात जाऊ. केला आणि इथे नारायण माझ्यासोबत आबासारख्या महेश एका चव्हाण आहेत, प्रामाणिक त्यांनाही उत्तर शिवसैनिकाचं द्यायची आहेत. तिकीट कापलं. महेश चव्हाण आपल्यालाही संधी मिळेल, हेमलताताई तुम्हालाही संधी नाही, देतो. माझं- प्रकाश प्रसादजी, माझं शेंडगेंचं बोलणं उत्तर पूर्ण आधी होतं. एकदा ऐकून नाही, घेऊया. प्रसादजी, प्रकाशजी, आता तुमच्यासाठीचा प्रश्न आहे, नाही, जर हे सरकार प्रसादजी, जर हे मला सरकार जे जातीवर उद्धव अपेक्षितच ठाकरेंच्या नाही. प्रसादजी, नेतृत्वात मला आलंय, बोलायचं त्याचं 2 मिनिटं. मंत्रिमंडळ बनलं, त्याचा विस्तार झाला, या सर्व रचनेला आपण घराणेशाहीचं सरकार म्हणणार असू तर तुमच्याकडे पण लोकनेते शेंडगे साहेबांच्या पासून घराणेशाही आहे, मग तुम्हालाही संधी मिळायला हवी होती. तुम्हाला संधी का नाकारली याचं उत्तर कोणी दिलं का? तुम्ही ते उत्तर मागायला गेलात का? नाही, मला वाटतंय की ज्या परिस्थितीमध्ये आम्ही शिवसेनेसोबत गेलो आणि त्यावेळची परिस्थिती आणि आताची परिस्थिती जी आहे त्याच्यामध्ये फार जमीन अस्मानचं अंतर आहे. आणि आता जे 3 पक्षाचं सरकार झालेलं आहे त्याच्यामुळे उद्धवजींच्यावरती फार मोठी जबाबदारी आलेली आहे. आणि म्हणून उद्धवजींची जी परिस्थिती आताची पाहता आम्ही उद्धवजींना निश्चित नाराजी अजून पण व्यक्त केलेली नाही, परंतु समाजाला प्रतिनिधित्व जे आहे ते कुठल्याही परिस्थितीत द्यायला पाहिजे होतं, ही समाजाची भावना आहे. आणि ह्या सगळ्या भावना आम्ही उद्धवजींसोबत चर्चा करणार आहोत. आणि समाजाला न्यायाची भूमिका जी आहे ती उद्धवजींनी घेतलेली आहे. एकीकडे आरक्षणाचा प्रश्न आहे, सत्तेमधला वाट्याचा प्रश्न आहे, हे दोन्ही प्रश्न आहेत. आरक्षणाचा प्रश्न तितकाच महत्त्वाचा आहे, तोही उद्धवजींनी मान्य केलेला आहे, या आघाडीच्या सरकारने मान्य केलेला आहे. त्यामुळे याच्यामध्ये समन्वय साधून आम्ही सत्तेत सहभाग आणि आरक्षण ही दोन्ही जे आहे अच्छा, म्हणजे थोडक्यात येत्या काही दिवसांमध्ये धनगर आरक्षणाची मोहीम तुमच्याकडून सुरू होणं अपेक्षित आहे. आणि या सरकारसमोर एक ते मोठं आव्हान असेल की ज्या प्रकाश शेंडगेंनी आपला समाज शिवसेनेच्या पाठीशी उभा केला त्या समाजाला आरक्षण देण्याची उद्धव ठाकरे यांची जबाबदारी सर्वात प्रथम असेल, असं म्हटलं तर? नाही, बघा प्रसादजी की एक मिनिट प्रसादजी, आपण ज्या गणेशजी, एक मिनिट पद्धतीनं थांबा. आता आधी प्रकाश शेंडगेंना उत्तर देऊ द्या. प्रकाश शेंडगे आधी बोलणार आहेत. हा, काय प्रश्न मला समजला नाही. नाही, मी एवढंच म्हणालो, आपण आता थोड्या दिवसांमध्ये आपल्या समाजाच्या आरक्षणाचं आंदोलन सुरू करणार आहात का? नाही, नक्कीच. जर या सरकारकडून काही पॉझिटिव्ह प्रतिसाद नाही मिळाला तर आंदोलनाशिवाय पर्याय राहणार नाही. पण आता या सरकारला आम्हाला नक्की थोडा वेळ द्यावा लागेल. आम्ही चर्चा करत आहोत आणि या चर्चेअंती नक्कीच पॉझिटिव्ह मार्ग ते काढल्याशिवाय राहणार अशी आमची अपेक्षा आहे, कारण त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे. आणि या मागच्या वेळी सुद्धा शिवसेनेनं वचन दिलेलं आहे. यावेळी वचननाम्यामध्ये त्यांनी धनगर आरक्षणाचा प्रश्न घेतलेला आहे, कॉमन डिव्हिजन प्रोग्राममध्ये घेतलेला आहे. त्यामुळे हा प्रश्न ते कसे सोडवत आहे ते आम्हाला त्याला थोडा वेळ द्यावा लागेल. बरं, ठीक आहे. महेश चव्हाण यांच्याकडे जाऊया, त्यानंतर हेमलता पाटील. 30 सेकंद आहेत, पटकन आपल्याला एक छोटी जाहिरातीची विश्रांती त्यानंतर घ्यायची आहे. महेश चव्हाण, आत्ताच्या या पूर्ण रचनेमध्ये पक्ष शिस्त आणि नाराजी यांचा काही संबंध? नक्कीच नाराजी असणं साहजिकच आहे. मगाशी आपण सांगितलं त्याप्रमाणे प्रत्येकाला इच्छा असते, महत्त्वाकांक्षा असते. त्यांना त्यांच्या जिथून ज्या जनतेने त्यांच्या मतदारसंघामधून त्यांना निवडून दिलं आहे त्या जनतेसाठी काही कामं करायची असेल तर काही अधिकाराचं पद, सत्तेचं पद असावं अशी प्रत्येकाची इच्छा असते, जेणेकरून त्यांना अधिक सक्षमपणे तिथे काम करता येईल. पण जसं मी सांगितलं की मंत्रिपदांची संख्या मर्यादित असल्यामुळे या सगळ्या गोष्टींवर मर्यादा येतात आणि प्रत्येकाला आपण याच्यामध्ये नाही सामावून घेऊ शकत मंत्रिमंडळामध्ये. अशा वेळी पक्षशिस्त ही लोकांनी पाळली पाहिजे आणि ते पाळतात. पक्षादेश नावाची एक जी गोष्ट असते, पक्षहित नावाची एक गोष्ट असते आणि जनहितासाठी हे आपण करायचंय. असं नाहीये की त्यांना जर त्याच्यामध्ये रिप्रेझेंटेशन नाही मिळालं करण्यापेक्षा एखाद्या धनगर समाजाच्या एखाद्या माणसाला मंत्री केलं असतं तर हा, बरं, मी न्याय दिल्याची भावना ऐका गणेश हाके ऐका. आता गणेश हाके, मला तुम्हाला उत्तर देऊ द्यात. आपण मगाशी सांगितलं की आपल्या सरकारमध्ये आपण किती रिप्रेझेंटेशन दिलं होतं, ओबीसींना किती मंत्री बनवले होते, पण आपण ओबीसींसाठी काय केलं हे जनतेला सांगितलं नाही. आपण धनगर आरक्षण दिलत का हे सांगा. मी आता गप्प बसतो, तुम्ही सांगा धनगर आरक्षण आपण दिलत का? तुम्ही विरोधी पक्षामध्ये असताना सत्ताधारी पक्षावर आरोप करणं फार इझी असतं, फार सोपं असतं. संपूर्ण संविधानिक प्रक्रिया पूर्ण केली. एवढंच नाही तर धनगर आरक्षणात
देण्याची प्रक्रिया सुरू असतात. हे बघा, धनगर समाजाला आरक्षण देण्याची प्रक्रिया ही चालू आहे, पण त्या अगोदर आदिवासींच्या संपूर्ण 21 योजना ह्या धनगरांना लागू केलेल्या आहेत त्या सरकारने. आपण इथे शेंडगे साहेब बसले, त्यांच्या रेफरन्सनी आपण धनगर आरक्षणाबद्दल बोलतोय, इतिहासामध्ये धनगरांचा कधीच आरक्षण लोकसभेमध्ये नव्हता. तो राज्यसभेत धनगर पाठवण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलं. मला सांगा, गेल्या 60 वर्षाच्या 50 वर्षाच्या इतिहासामध्ये मला काँग्रेसनं अर्धा मंत्र्याच्या शिवाय धनगरांना काय दिलं, मला हे तर चव्हाणांनी सांगायला पाहिजे. सांगा तुम्ही धनगरांसाठी तुम्ही काय केलं. खरं या पूर्ण चर्चेचा रोख हा आता हळूहळू धनगर आरक्षणाकडे जातोय. आपल्याला त्याच्यासाठी लक्ष ठेवायला लागेल. ही चर्चा धनगर आरक्षणावर नाही, त्यामुळे मी दोघांनाही थांबायला सांगतो. एक छोटी जाहिरातीची विश्रांती घेऊ. परत आल्यानंतर आपल्याला या पक्षशिस्तीला आणखीन उलगडून पाहायचंय. ज्यांनी आज नाही पण कोणी एकेकाळी पक्षशिस्त मोडली त्यांनाही शिक्षा दिली आहे का त्यांच्या पक्षानं, हा आता पुढच्या चर्चेतला महत्वाचा मुद्दा असेल. आता आपण चर्चेची सुरुवात थेट हेमलता पाटील यांच्यापासून करतोय. हेमलता पाटील, भारतीय जनता पार्टीच्या अंतर्गत एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे यांच्या नाराजीची तुमच्या लेखी महत्वाची कारणं कुठली? आपण बघितलं की भारतीय जनता पक्षाचं एक धोरण आहे. आता प्रवक्ते ज्या पद्धतीने बोलतायत की त्यांच्या पक्षामध्ये जे होतं ते सगळं व्यवस्थित होतं, ते सगळं चांगलं असतं, आणि इतर पक्षामध्ये होतं ते सगळं चुकीच्या मार्गाने होतं आणि तिथं सगळा गोंधळ असतो, तिथे सगळी घराणेशाही असते आणि यांच्या पक्षामध्ये काही नाही, असा यांचा एक गोड गैरसमज आहे. आपण बघितलं की पंकजाच्या बाबतीत सुद्धा चिक्की प्रकरण असेल किंवा जेव्हा जेव्हा पंकजाने असं विधान केलं की पुढची मुख्यमंत्री मीच आहे किंवा लोकांच्या मनातली मुख्यमंत्री मीच आहे, तेव्हा तेव्हा काहीतरी चौकशीचा सामेरेना त्याच्या मागे लावणं. एकनाथ खडसेंच्या बाबतीत सुद्धा विरोधी पक्ष नेते म्हणून त्यांनी अत्यंत चांगलं काम केलं होतं आणि त्यानंतर मुख्यमंत्री तेच होणार असं एक वातावरण होतं आणि त्यामुळं एकनाथ खडसे हे आपल्या मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीमध्ये अडथळा ठरू शकतात आणि त्यामुळं सतत त्यांचं पंख छाटण्याचं, त्यांच्या मागे चौकशा लावण्याचं काम हे पक्षांतर्गत लेवलला केलं गेलं. चंद्रकांत दादांनी एकदाच काहीतरी मुख्यमंत्री पदाच्या संदर्भात विधान केलं, त्यांच्या मागे लगेच चौकशी लागली. म्हणजे यांच्या पक्षामध्ये हेमलता पाटील, मुद्दा कळलेला आहे. विषय आता फक्त पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसेंचा होता. तुम्ही म्हणालात की त्यांचे पंख छाटण्याचे प्रयत्न झाले. संजय तिवारींकडून उत्तर घेऊ. हा विषय पंख छाटण्याचा होता का कधी ना कधीतरी भूतकाळामध्ये पक्षशिस्त मोडल्याचा होता? भूतकाळामध्ये पक्षशिस्त मोडल्याचा विषय आहेच प्रसादजी, आणि त्याशिवाय सुद्धा जी पक्षाचे जे स्थानिक नेतृत्व आहे किंवा राज्यातले नेतृत्व आहे, वारंवार महत्त्वाकांक्षेपोटी म्हणा किंवा अन्य कोणत्या कारणापोटी म्हणा, त्यांच्यावरती वारंवार प्रश्न निर्माण करणे किंवा नको त्या पद्धतीनं त्यांना टार्गेट करणे हा सुद्धा विषय आहेच. मला असं म्हणायचं आहे की हा जो पूर्ण व्यवहार आहे, आता व्यवहाराचा विषय राहिला आहे. बंडखोरी करताना आपण बंडखोरी केली तर समोरच्याला काय वाटेल, त्याला आपण चेहरा कसा दाखवू, म्हणजे भीतीयुक्त आदर असणारे चेहरे कमी झाल्यामुळे आता फक्त व्यवहार उरलेला आहे. अच्छा, गणेश हाकेंकडे उत्तर आहे का या सगळ्या आक्षेपांचं? आहे माझ्याकडे उत्तर. तुम्ही ज्या पद्धतीने आपण चर्चा करतो आहोत त्या पद्धतीप्रमाणे जे तिवारीजी बोलले की भारतीय जनता पार्टी असं व्यक्ती म्हणून किंवा कोणालाही जाणीवपूर्वक कुणी काही केलं म्हणून कुठल्याही गोष्टी यापूर्वी केल्या नाहीत आणि मला असं वाटतं कधी करण्याची त्यांची ती एक नीती असत नाही. म्हणून पार्टीमध्ये अंतर्गत ज्या काही पद्धतीचा मतमतांतर असतील किंवा विचारांमध्ये मतभेद असतील, अशा वेळेला एखाद्या नेत्याने व्यक्त केली याचा अर्थ आणि त्याच्यानंतर मग पुढे त्याच्यावरती कार्यवाही करण्यासाठी किंवा त्यांना चिरडण्यासाठी, त्यांना बाजूला ठेवण्यासाठी अशी कुठलीही कार्यवाही भारतीय जनता पार्टीमध्ये केली जात नाही, जी पंकजाताईच्या संदर्भात सुद्धा केली जात नाही आणि खडसेंच्या संदर्भात सुद्धा केली जात नाही. पंकजाताईंनी आज ज्या पद्धतीने बोलतो की तुम्हाला माहिती की आज माननीय गोपीनाथ मुंडे, स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी तांडा वाड्या वस्त्यावरती घेऊन गेले. त्यांची कन्या म्हणून
ज्या सन्मानानं, ज्या पद्धतीनं, म्हणजे त्यांची कन्या म्हणून भारतीय जनता पार्टीनं त्यांना फार सन्मानानं वागवलेलं आहे. कोर कमिटीमध्ये असणं, त्यांना मंत्रिमंडळामध्ये चांगलं खातं देणं, प्रत्येक गोष्टीला निर्णयामध्ये त्यांना सहभागी करून घेणं, हे गेली 5 वर्ष जर बघितलं असेल तर आपण ते केलेलं आहे. माझं म्हणणं असं आहे की काही गोष्टी, या काही चांगल्या गोष्टी सुद्धा लोकांच्या समोर आणल्या पाहिजेत. आणि माझं असं म्हणणं आहे की म्हणजे चांगल्या गोष्टी लोकांसमोर आणल्या गेल्या नाहीत म्हणून गैरसमज पसरले आहेत असं जर गणेश हाकेंना सुचवायचं असेल, कुणी असेल, किती गणेश हाकेंना तुम्हाला जर असं सुचवायचं असेल की चांगल्या गोष्टी बाहेर न आल्यामुळे हा गैरसमज पसरलाय, तर ठीक आहे, हा तर्क असू शकतो, पण शिवसेनेला यावर बोलण्याची संधी द्यायला हवी. सत्तेत गेल्यानंतर शिवसेनेतल्या बंडाबद्दल जितकं बोललं गेलं, मी देतो संधी आपल्याला, गणेशजी आपल्याला संधी देतो परत एकदा. आनंद दवेंना मला बोलता करायचं आहे. आनंद दवे, आता भाजपा विरोधी पक्षात असून सुद्धा अंतर्गत बंडानं का ग्रासली, त्यामागे राजकीय महत्वाकांक्षा की पक्षशिस्तीचा बडगा उगारला गेल्यामुळे झालेली कारवाई? नाही, मुंडे आणि एकनाथ खडसे यांच्याविषयी जर बोलायचं झालं तर त्यांच्यावर अन्याय होणं किंवा त्यांना दाबलं जाणं हा प्रकार मला वाटतं त्या जात म्हणून झाला असेल. तो फक्त महाराष्ट्रातल्या भाजपच्या वरिष्ठ वर्तुळाचा मनात असलेला राग आणि द्वेष एकाच कारणामुळे ते झालेले आहे. भविष्यात त्यांच्यावर काही अजून त्यांच्यावर क्लेम मारायला नको त्या जागेवर जिथं आता वरिष्ठ लोक आहेत, त्यासाठी ती केलेली व्यूहरचना होती किंवा ती संरक्षण भिंत होती. आता जी गणेश हाके शिस्त वगैरे म्हणतात, तर भाजपनी अनेक आमदार विरोधात उभे राहून ज्यांनी बंड केले ते निवडून आल्यावर परत भाजपनी घेतलेले आहेत, आमदारही घेतलेत, खासदारही घेतलेले आहेत. उमा भारतींचं बंड आपल्याला माहिती आहे. त्यामुळे असे काही प्रकार उगाच त्याला शिस्त वगैरे असा काही विषय द्यायचे नाहीयेत. अच्छा, पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसे हे भविष्यात त्रास देऊ शकतात या एकाच उद्देशाने व्यक्तिगत रागातून गणेश हाकेंकडे उत्तर असेल कदाचित या मुद्द्याचं. मला वाटतं गणेश हाके तुम्ही आज उत्तर तयार करून आला असालच. हाही मुद्दा एक महत्वाचा आहे ज्याच्यावर तुम्ही बोललं पाहिजे. नाही, निश्चितपणे नाही, 2 गोष्टी आहेत की जे दवेजी म्हणतायत ना, ते दवेजी म्हणतात ते मला सांगतो की आज ते काय झालेलं आहे की आता थोड्या दिवसापूर्वी भारतीय जनता पार्टीच्या या शिस्तीबद्दल दवे वगैरे तोंड भरून कौतुक करून बोलत होते, चांगलं बोलत होते. आता ते महागाडीमध्ये गेले आणि आता त्यांना मर्यादा आल्या की आता भारतीय जनता पार्टी त्यांना चांगलं बोलावं असं वाटत नाही, भारतीय जनता पार्टी चांगली असं म्हणावं असं वाटत नाही. नाही बरं का, माझा याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की भारतीय जनता पार्टी हा शिस्तीचाच पक्ष आहे. त्यांनी ज्या उमा भारतीचं उदाहरण दिलं, तुम्हाला माहित असेल की आमचे मातबर जे नेते भारतीय जनता पार्टीमध्ये ज्यांनी शिस्त पाळली नाही त्यांना सुद्धा खडे बोल सुनावून त्यांना सुद्धा भारतीय जनता पार्टीने शिक्षा केलेली, याची अशी अनेक उदाहरणं देशामध्ये आहेत. त्यामुळे कुणीही फार बरं झालं गणेश हाके आपण हा मुद्दा काढला. मला हेच आपल्याला विचारायचं होतं जे मी मगापासून बोललो नव्हतो, आता तुम्हाला थेट विचारतो. कोणे एकेकाळी गोपीनाथ मुंडेंनी काँग्रेसमध्ये जायचा प्रयत्न करताना जो त्यांच्या सोबत उभा राहिला त्याला त्या मार्गातून योग्य तो संदेश आज 2019-20 दरम्यान मिळाला आहे का? नाही, मला असं वाटत नाहीये की त्याही वेळेला आजची परिस्थिती फार वेगळी आहे. आज त्या म्हणजे जे गोपीनाथ मुंडे साहेबांनी जो तो त्यावेळेला विचार केलेला होता, तो आज असा कुणीही विचार म्हणजे पंकजा सुद्धा तशा पद्धतीचा विचार करत नाही. कारण पंकजाने मुंडेंनी आपल्या गोपीनाथ गडावरती स्पष्ट आपली भूमिका म्हणजे केलेली आहे की हा पक्ष म्हणजे पक्ष सोडण्याची किंवा अशा पद्धतीची माझी जे काही बातम्या पेरल्या जातात त्या कोण पेरतं. मला असं, मी कधीच पक्ष सोडणार नाही, पक्ष सोडून जाणार नाही, कारण हा पक्ष माझ्या बापाचा पक्ष आहे. या अर्थानं तिने सांगितलं की तो शब्दशः अर्थ त्याचा घेऊ नका, पण हा पक्ष माझा आहे, मी ह्या पक्षात वाढलेली आहे, मोठी झालेली आहे, त्यामुळे माझा पक्ष आहे, मी पक्ष सोडणार नाही, ही तिने भूमिका स्पष्टपणे सांगितलेली आहे. अगदी गणेश हाके आपण असं म्हणता आहात, पण या संदर्भात एक समाज माध्यमांवर आलेली प्रतिक्रियाही आपल्यापर्यंत पोहोचवतो. अमुक पक्ष माझ्या बापाचा आहे असं म्हटलं गेल्याच्या नंतर समाज माध्यमांवर एक प्रतिक्रिया आली कि हर एक का खून शामिल है इस पार्टी में, ये पार्टी थोड़ी ही किसी बाप की है. ही एक प्रतिक्रिया आली होती, तुमच्यापर्यंत ती पोहोचली असेल अशी अपेक्षा आहे. या चर्चेतून पुढे जातो आहोत आणि या चर्चेच्या नंतरचा मुद्दा आहे तो दिलेला शब्द पाळण्याचा. तो शब्दशः नाही, गणेश हाके बोलू त्या विषयावर परत एकदा कधीतरी बोलू. आता आपण शब्द पाळण्यावर येतोय. प्रकाश शेंडगे आहेत आपल्या सोबत. प्रकाशजी, रंगशारदामध्ये एक बैठक झाली होती, ज्या बैठकीला तुम्ही ओबीसीचे 3 नेते, तुम्ही तुमच्या सोबत हरिभाऊ होते आणि आणखीन काही नेते मिळून उद्धवजींना भेटला होतात आणि त्यात सत्ता वाटपाची मंत्रिपदाच्या संदर्भातली काही चर्चा झाली होती का? शब्द दिला गेला होता का?
नाही प्रसादजी, याचं उत्तर मी देतोच. तत्पूर्वी मी भाजपचे प्रवक्ते गणेश हाके जे आहेत त्यांना एक सदा सरळ प्रश्न विचारते. पंकजा आणि खडसेंचा उल्लेख या ठिकाणी झाला, मी मगापासून ऐकतोय. पंकजा आणि खडसेवरती जो अन्याय झाला तो झालेलाच आहे, तो मी अनेक वेळा सांगितलेला आहे. पण मी मध्यंतरीच्या काळामध्ये माध्यमांच्या मध्ये गणेश हाकेंच्यावरती जो अन्याय झाला होता त्यालाही वाचा फोडली होती की गणेश हाकेंचं तिकीट सुद्धा जे आहे ते जे कापलं गेलं, असं करायला गेलं तर इथे पॅनलवर बसलेल्या प्रत्येकाचं तिकीट का कापलं असा विषय निघेल. आता ती चर्चा नको मतदारसंघामध्ये. प्रकाशजी, आता ती चर्चा नको. आपण ज्या मुद्द्यावर सुरू केली आहे चर्चा त्या मुद्द्यावर तुम्ही कृपया परत या. मी तुम्हाला एवढंच म्हणेन की रंगशारदात झालेल्या बैठकीमध्ये सत्ता वाटपाचा काय शब्द तुम्हाला दिला होता? त्यांचं तिकीट का कापलं गेलं हा एक महत्वाचा विषय. रंगशारदाची रंगशारदामध्ये आमची बैठक झाली, आमची चर्चा झाली, 2-2 तास चर्चा झाल्या. उद्धवजींनी आम्हाला प्रामाणिकपणे आम्हाला शब्द दिलेला आहे की या धनगर समाज असेल, ओबीसी समाज असेल, या समाजाचं जे सामाजिक न्याय आहे तो सामाजिक न्याय कुठल्या परिस्थितीत शिवसेना देण्याशिवाय राहणार नाही. तसं वचन त्यांनी वचननाम्यामध्ये दिलं, गव्हर्नमेंट प्रोग्राममध्ये दिलं. आणि सत्ता आल्यानंतर त्यावेळी आम्ही काही कंडिशन टाकली नाही, फक्त एकच विनंती केली, जर आपली सत्ता आली तर मग मात्र सत्तेमध्ये आम्हाला खारीचा वाटा हा मिळेल का, एवढाच प्रश्न आम्ही केला होता. त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं की आपण प्रामाणिकपणे सोबत राहा, आम्ही सत्तेमध्ये आम्ही नक्कीच समाजाचा आम्ही विचार करू आणि त्याशिवाय आरक्षणाचे प्रश्न आम्ही सोडू. आणि म्हणून आम्ही पूर्ण ताकदीनिशी या महाराष्ट्रामध्ये शिवसेनेच्या मागे आम्ही उभा राहिलो आणि अजूनही आम्हाला अपेक्षा आहे की उद्धवजी आम्हाला नक्कीच न्याय देतील. आनंद दवे, खारीचा वाटा मागणाऱ्या धनगरांच्या नेत्यांना काय मिळणार आहे? खारीचा वाटा मिळणार आहे की त्या खारीच्या वाट्याला विसरून जाणंच नशिबात येणार आहे? नाही, खरं तर हे सांगण्यासाठी मी खूप लहान कार्यकर्ता आहे. पण लक्षात घ्या, उद्धव साहेब आज सुद्धा ओळखले जातात, ते वचनपूर्तीसाठी ओळखले जातात. समाजाचं काम करण्याचं आहे, आरक्षणाचा विषय असेल, आणखी काही विषय असेल ते करण्याचं काम आम्ही करू असं उद्धव साहेबांनी मध्येही सांगितले, आजही तेच सांगतील, उद्याही ते सांगतील आणि करतील सुद्धा. याच्यावर प्रकाश साहेबांचा सुद्धा विश्वास आहे, आता सुद्धा तो दिसतोय. तर मला असं वाटतं स्टार्टिंग आहे, अजून गाडीने ग्रीप ही सुरुवात आहे. तुम्ही वारंवार हा मुद्दा मांडता आहात. गणेश हाकेंना पटकन विचारतो, त्यानंतर हेमलता पाटील आणि मग आपल्या सोबत असलेले महेश चव्हाण. गणेश हाके, एक वाक्य फार इंटरेस्टिंग आलंय या चर्चेमध्ये, त्याच्यावर मला तुमची प्रतिक्रिया निश्चित लागेल. आनंद दवेंनी दावा केला उद्धव ठाकरे हे वचनपूर्ती करणारे नेते आहेत, तुमचं काय म्हणणं आहे यावर? नाही, वचनपूर्ती तर काय म्हणजे केली, काय कशा पद्धतीने वचनपूर्ती केली ते हे शेतकऱ्याच्या कर्जमाफीवरून आपल्याला लक्षात आलेलं. त्यामुळे किती वचनपूर्तीचा त्यांनी म्हणजे आव आणला ना, तर हे जनतेला कळलेलं आहे महाराष्ट्रातल्या. ज्या म्हणजे जुमला म्हणून सांगितलं होतं, जुमला आहे असं नव सरकारमध्ये असताना सुरुवात तरी केलेली, 7-12 कोरा करण्याचं वचन दिलं होतं. त्याचं काय झालं? नाही, त्या शेतकऱ्यांचा 7-12 कोरा करण्याच्या वचनाचं काय झालं सांगावं ना. तुम्ही जुमला असं जाहीरपणे सांगितलं राष्ट्रीय अध्यक्षांनी होता, आम्ही अजून सुरुवात केलेली आहे, अजून अभ्यास करू, अजून तुम्ही हे राज्य गरीब म्हणून दिले, आमच्या आता थोडंसं आम्ही स्टेबल होऊ, परत करू ना, तुम्ही घाई करू नका. ठोसपणे तुम्ही सांगता दिलेले वचन पाळणार आहेत. मी तुम्हाला सांगतो ते वचन तर पाळलेलं नाही. 1 महिना झालाय, तुम्हाला 5 वर्षात जमलं वाटत, एका महिन्यात केलेलं शकणार नाही, भविष्यात नाही. तुम्हाला सांगतो जर सगळ्यांची समाधान पूर्ण होईल. आताच मंत्रिमंडळात सत्तेत असलेल्या बाकीच्या 2 लोकांनाही आपली भूमिका घ्यायची आहे, त्यांना आपण संधी देऊयात. गणेश हाके आणि आनंद दवे, कृपया त्यांच्या भूमिका ऐका. महिला या नात्यानं सर्वप्रथम हेमलता पाटलांना तो न्याय आहे. हेमलताजी, आधी आपण बोला, त्यानंतर महेश चव्हाण बोलणार आहेत. कृपया यावर 1 मिनिटापेक्षा जास्त बोलू नका अशी विनंती. गणेश हाकेजी जे बोलतायत ना, तर ते मला खूप गंमत वाटते की धनगर आरक्षणासाठी गळ्यामध्ये घोंगडं घालून जे मुख्यमंत्री म्हटले होते की मी जर मुख्यमंत्री झालो तर पहिल्या कॅबिनेटच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये तुम्हाला धनगर आरक्षण देईल. 5 वर्ष ते विसरले. बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक असो, शेतकऱ्यांची जगातली देशातली सर्वात मोठी कर्जमाफी म्हणून जे मोठ्या पद्धतीने होर्डिंग लावले, त्या कर्जमाफीला शेतकऱ्यांना कसं रांगेमध्ये तुम्ही 5 वर्ष आमच्यावरती आग पाकडलीत ना, ओरडलात ना, आम्हाला धारेवर धरलं ना तुम्ही. आता तुमचं सरकार आलंय ना, तुम्ही द्या ना. माझा वेळ गणेश हाके घेतायत बर का गणेश हाकेजी. तर त्यामुळे तुम्ही जे काही बोलले होते त्यातलं तुम्ही काहीही पूर्ण करू शकले नाहीत आणि तुमच्या पार्टीबद्दल एका शब्दाबद्दल बोलते. पण हेमलता पाटील, माझा आपल्याला असा प्रश्न आहे, प्रसादजी 1 मिनिट,
केडर बेस पार्टी ते सत्तेचा हव्यास असणारी पार्टी असं भाजपचं सध्याचं रूप झालेलं ठीक आहे. आहे. त्यामुळे या आता महेश चव्हाण, पार्टीमध्ये आता महेश चव्हाण, हेमलताजी कृपया महेश चव्हाण यांना पण ऐका. असं असतं तर गणेशजी देतो, संधी देतो. गणेश हाके संधी देतो. महेश चव्हाण, आता फक्त महेश चव्हाण बोलणार आहे. 42 आमदार घेऊन गणेश हाके ऐका, गणेश हाके ऐका जरा. एकच मिनिट. आम्ही गेलो नाही. अजितदादांना रात्रीतनं बोलवून घेतलं. गणेश हाके, मुख्यमंत्री पदाची अट होती. जे शब्द पाळण्याबद्दल गणेश हाके भाजपचे प्रवक्ते आता इतक्या हिरिहिरीने बोलतायत, त्याच भाजपने शिवसेनेला दिलेला शब्द पाळला नाही म्हणून आज आमचं महाराष्ट्र विकास आघाडीचं सरकार स्थापन झालंय. हे गोष्ट लक्षात ठेवा गणेश हाके. आपण दुसरी गोष्ट, तुम्ही आम्हाला आमच्यावर इतका विश्वास दाखवताय, आमच्या कार्यतत्परतेवर कार्यक्षमतेवर तुमचा खूप विश्वास आहे, म्हणून आम्हाला जराही वेळ न देता तुम्हाला असं वाटते की आम्ही आल्या आल्या सगळ्या गोष्टी कंप्लीट करणार आहे. म्हणून पहिल्या दिवसापासून आपले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस साहेब आणि आपण सगळेच आमच्याकडून बऱ्याच अपेक्षा करताय. आम्हाला काहीही वेळ न देता शेतकऱ्यांची कर्ज माफ करा, अवकाळी पावसाची नुकसान भरपाई द्या, आता तुम्ही धनगराचं आरक्षण असेल, बाकीच्या सगळ्या गोष्टी असेल, अहो तुम्ही थोडा तरी वेळ द्या. सरकार स्थिर सावर तरी होऊ देत, खाते वाटप तरी होऊ देत. फार बरं झालं महेश चव्हाण, आपण स्वतःहून खाते वाटपाचा मुद्दा काढलात. मला जरा प्रामाणिकपणे सांगा गणेश हाके, एक मिनिट मला प्रश्न विचारू द्या. आता मला सांगा महेशजी, हे खाते वाटप होत का नाहीये? महाराष्ट्राच्या कुठल्या मुख्यमंत्र्यांनी आजवर असं म्हटलं होतं की वाद नकोत म्हणून आम्ही खाते वाटप करत नाही? अशा प्रकारे म्हणणारा महाराष्ट्रात दुसरा कुठला मुख्यमंत्री मी पाहिला नव्हता. महाराष्ट्रातला मुख्यमंत्री मान्य करतोय की वाद आहे. गणेश हाके, एक मिनिट थांबा, देतोय संधी आपल्याला. महेशजी, आम्हाला आपण माझ्या प्रश्नाचं उत्तर आधी द्या. बरं झालं प्रसादजी, तुम्ही आत्ताच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा प्रामाणिकपणा तुम्ही स्वतः सांगितलात. याला महत्व याच्यासाठी आहे की आता हे बीजेपीचे जे प्रवक्ते आहेत ते शब्द न पाळणं हा अप्रामाणिकपणा आहे. प्रामाणिकपणा म्हणायचा का की वाद आहेत म्हणून खाते वाटप होत नाही? आपण खाते वाटप करून प्रशासन गतिमान करणं ही जबाबदारी आहे. मग ही नैतिक जबाबदारी नाही स्वीकारायची का? आपण एक गोष्ट लक्षात घ्यावी, प्रशासन व्यवस्थित कार्यक्षमतेने पूर्ण कार्यक्षमतेने काम करत आहे. खाते वाटप झालं जरी 6 मंत्र्यांच्याकडे खाती आहेत. ऐका, आता 6 मंत्र्यांचा जर विषय काढलाय तर मी तुम्हाला यावेळेला एक गोष्ट सांगेन. तुम्ही लक्षात घ्या की सीएच्या प्रोटेस्ट जे अख्ख्या भारतभर चालू आहेत, अख्ख्या भारतभर जी काय अशांतता चालू आहे, सगळीकडे निदर्शनं चालू आहेत, सगळीकडे दंगली चालू आहेत, त्यामध्ये फक्त महाराष्ट्रामध्ये या 6 मंत्र्यांनी महाराष्ट्र शांत ठेवला. हे त्यांचं क्रेडिट नाहीये का? असं नाहीये. 6 मंत्री जरी असले तरी पूर्ण प्रशासनावर त्यांचा अंकुश आहे, ते पूर्ण अनुभवी आहेत, त्यांनी पूर्वी सरकारमध्ये मंत्रिपदावर कामं केलेली आहेत. ठीक आहे, आणि हा काय एक महत्वाचा मुद्दा आपण काढलात. संजय तिवारी पटकन आपल्याकडे येतो. 6 मंत्र्यांच्या हातामध्ये राज्य सुरक्षित आहे, मग गरज काय होती नवीन 36 मंत्री घेण्याची? नाही, महाराष्ट्र हे मोठं राज्य आहे, त्यामुळे त्यांना मदतीला माणसं लागणारच. आणि जसं आता आपण बोललो की 170 आमदार आहेत, तर ज्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत त्या ऑपॉर्च्युनिटीज इतरांना द्याव्याच लागतील. पण विषय फार महत्त्वाचा आहे. एकच मिनिट घेतो प्रसादजी, की डायलॉग कॉमन आहे, पात्र आणि सीन वेगवेगळे आहेत. डायलॉग एक आहे की पहिलं पात्र म्हणतं की शब्द पाळा, आणि दुसरं पात्र म्हणतो मी असं काही शब्दच दिलं नव्हतं. हे उद्धव ठाकरे आणि भाजप नेत्यांच्या बाबतीत घडलं, भास्कर जाधव आणि उद्धव ठाकरेंच्या बाबतीत घडलं, आणि जे धनगर नेते आहेत त्यांचं उद्धव ठाकरेंच्या बाबतीत घडलं असेल. पात्र वेगवेगळी आहेत, पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे यांनी जनतेला जे शब्द दिलं होतं ते विसरतायत. त्यामुळे जनता आता म्हणते की तुम्ही जे शब्द दिलं होतं ते पाळा. मग ते 10 रुपयाची थाळी असेल. ठीक आहे, आपण त्याच्यावर बोलू, त्याच्यावरही बोलू. संजय तिवारी, आता थोडा मुद्दा नवा घेऊया चर्चेत, कारण त्या आरोप प्रत्यारोपांमध्ये पुन्हा पुन्हा अडकण्यात अर्थ नाही. मला आपल्याला आता गणेश हाके एक महत्त्वाचा मुद्दा विचारायचा आहे, आणि तो आपण अराजकीय पद्धतीने उत्तर देऊन पुढे नेऊ अशी इच्छा व्यक्त करतो. गणेश हाके, कृपया एक गोष्ट स्पष्ट करा. राजकारणात दिलेल्या शब्दाला किंमत उरली आहे का? निश्चितपणे किंमत उरलेली आहे आणि किंमत असायला पाहिजे. पण मला वाटतं की जे हे महागाडीचं सरकार आलेलं आहे ते कुठल्याही शब्द पाळणार नाही. दिलेली वचनं कारण त्यांनी पहिलंच म्हणजे एक आपला उदाहरणात मी तुम्हाला वानगी दाखल, ते शेतकऱ्यांचा जो 7/12 कोरा करण्याचं जे वचन दिलं होतं, एक फार मोठं वचन होतं हे, आणि हे महाराष्ट्राच्या तमाम शेतकऱ्यांच्या एका फार जिव्हाळ्याचा विषय होता.
ते वचन हे पाळू शकले नाही तर बाकीच्या वचनांची काय मला सांगा. ठीक आहे. तर आहे. ठीक आहे, त्यामुळे तुम्ही हे पुन्हा सरकार राजकीयच वचन उत्तर पाळू शकणार दिलं. नाही. मी किमान हेमलता दिलेलं पाटील वचन तुमच्याकडून पाळायला अराजकीय उत्तर अपेक्षित करू शकतो. राजकारणात दिलेला शब्द पाळला जातो का? तुम्ही स्वतःच्या अनुभवावरून सांगा. नाही, राजकारणामध्ये दिलेला शब्द पाळला पाहिजे असा संकेत आहे, परंतु दुर्दैवाने तसं चित्र आता सगळीकडेच दिसत नाहीये. त्याच्या मागे कारणं खूप वेगवेगळी असतील, परंतु मी तुम्हाला या ठिकाणी राजकीय भाष्य करत नाही, पण मी अत्यंत स्पष्टपणे सांगते की उद्धव ठाकरे एक अत्यंत सुसंस्कृत असे मुख्यमंत्री आहेत आणि ज्या पद्धतीने मला सुद्धा खूप अवाक व्हायला होतं की ज्या पद्धतीने त्यांनी कारभार सुरू केलाय आणि ज्या पद्धतीने लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करतायत, त्याच्यावरनं मला असं स्पष्ट दिसतंय की येत्या 5 वर्षामध्ये जी आश्वासनं या सरकारने दिलेली आहेत, आमचा जो कॉमन मिनिमम प्रोग्राम आहे त्यामध्ये जी आश्वासनं आम्ही दिली ती आम्ही आश्वासनं नक्की पूर्ण करणार. आता गणेश हाकेंचं काय झालंय की देव पाण्यात घातलेत. सकाळी उठल्यापासून सरकार कधी पडेल, सरकार कधी पडेल, ते त्यांच्या मुख्यमंत्र्यांचं झालंय, मिसेस मुख्यमंत्र्यांचं झालंय आणि प्रवक्त्यांचंही झालंय. कधीपासून शिवसेना तुम्हाला सुसंस्कृत कधीपासून वाटायला लागली? कधीपासून वाटायला लागली तुम्हाला सुसंस्कृत? द्या ना उत्तर, द्या ना. हेमलताताई तुमच्याकडून उत्तर अपेक्षित आहे. कधीपासून तुम्हाला शिवसेना सुसंस्कृत वाटायला लागली? मुख्यमंत्री आहेत आणि ह्या विधानावर मी ठाम आहे. खंडणीखोर नाही, दबंगखोर असं तुम्ही शिवसेनेला म्हणत होतात. नाही, आम्ही कधी म्हटलेलं नाही. आम्ही कधी खंडणीखोर म्हटलेलं नाहीये. आम्ही कधी खंडणीखोर म्हटलेलं नाहीये. कुठलेही शब्द आमच्या तोंडामध्ये तुम्ही घालू नका. तुमचं असं झालंय अनेक वेळा रेकॉर्ड तुमच्या नेत्यांनी, तुमच्या प्रवक्त्यांनी एक वेळा नाही 1000 वेळेला शिवसेनेला शिव्या दिलेल्या आहेत. कृपया या दोन्ही नेत्यांना आता शांत करावं लागेल. आपल्यासोबत इतरही आहेत लोक, त्यांच्या इकडून आपल्याला उत्तरं लागणार आहेत. आनंद दवे, मी तुम्हाला या चर्चेच्या शेवटच्या टप्प्यात संधी देतो. महेश चव्हाण यांच्या आधी प्रकाश शेंडगेंना विचारतो. प्रकाश शेंडगे, दिलेला शब्द पाळला जावा याच्यासाठी आपण धनगरांचे नेते म्हणून आपल्या समाजाला किती दिवस थोपवू शकणार आहात? नाही, कसं आहे प्रसादजी, धनगर समाजाला शब्द मागच्या सरकारने दिला होता, तो 5 वर्षात पाळला गेला नाही. त्याची शिक्षा धनगर समाजाने त्या पक्षाला दिलेली आहे. आता शिवसेनेने सुद्धा आम्हाला शब्द दिलेला आहे. आता कॉमन मिनिमम आघाडीच्या सरकारनं म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी ते सुद्धा त्याच्यामध्ये आलेले आहेत. यांच्या मिळून आता शब्द आहे, तो शब्द त्यांनी पाळतील अशी आमची अपेक्षा आहे. पण जर काय ह्या सरकारनं सुद्धा शब्द पाळला नाही धनगर समाज दिलेला, तर मग मात्र येत्या निवडणुकीमध्ये धनगर समाज हा स्वतंत्र एक भूमिका घेऊन पुढच्या निवडणुकीमध्ये उत्तरदिशा राहणार नाही आणि त्याचा फटका जो आहे. प्रकाश शेंडगे, आपली भूमिका पोहोचली. आपल्या बरोबर महेश चव्हाण आहेत. महेश चव्हाण, एक महत्वाचं वाक्य प्रकाश शेंडगेंनी वापरलं. ते म्हणाले की आता या शब्दाला 3ही पक्षांच्या अस्तित्वाचं महत्व आलेलं आहे. दिलेला शब्द पाळायलाच हवा. राजकीय संकेत नाही, ते एक सुसंस्कृतपणाचं आणि सभ्यपणाचं लक्षण आहे. आम्ही जो काही शेतकऱ्यांच्या बाबतीत बोललो होतो, कर्जमाफी करू, 2 लाखापर्यंत कर्ज माफ केलं गेलेलं आहे. 2 लाखाच्या वरचं जे कर्ज आहे तेही कसं माफ करता येईल याचाही विचार सिरियसली गंभीरपणे चालू आहे. आणि ज्यांनी नियमित कर्ज फेडले त्यांनाही आपण त्याची काय रिटर्न्स त्याला देऊ शकतो याचाही विचार चालू आहे. याआधीही 72,000 कोटींचं कर्ज माफ केलं गेलं होतं शेतकऱ्यांचं. त्यामुळे दिलेला शब्द पाळणं आणि तो पाळण्यासाठी काय काय करावं लागेल ते जे काही असेल ते सर्व करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही इथे करू अशी ग्वाही मी तुम्हाला या तुमच्याकडून किमान तसा शब्द दिला जातोय. शब्द देण्यासाठी स्वतःचा प्रचार सर्वाधिक करणाऱ्या शिवसेनेचे प्रवक्ते आपल्या सोबत आहेत. आपल्याला त्यांना विचारायचंय की आनंद दवे, दिलेल्या शब्दाची किंमत तुम्ही येते 5 वर्ष कायम ठेवणार आहात का? तुम्हाला असं अराजकीय उत्तर हवं होतं ते आधी देतो. प्रत्येक राजकीय पक्ष, भाजप धरून सांगतो मी तुम्हाला, अराजकीय उत्तर असल्यामुळं दिलेला शब्द कार्यकर्त्यांना असेल किंवा मतदारांना असेल पाळण्याचा कसोशीनं प्रयत्न करत असतो. जर पाळलं गेलं नाही तर मनात वेदना सुद्धा त्या नेत्याच्या होतात आणि व्हायला पाहिजे. शेवटी आपण सगळं माणसं आहोत. आता राहिला शिवसेनेच्या बाबतीत प्रश्न, तर शिवसेनेने नेहमीच दिलेला शब्द पाळलाय आणि जे काय घडलं त्याची जबाबदारी सुद्धा घेतली. अगदी बाबरीपासूनचा तो इतिहास आहे. यावेळेचा सुद्धा उद्धव साहेबांचा सुद्धा दिलेला शब्द त्यांनी जनतेला दिला होता. शिवसेनेचा मुख्यमंत्री बनेल तो त्यांनी बनवलेला आहे. आणि याच्या पुढे सुद्धा मी सांगतो, परत 1 वर्षानंतर आपण परत जेव्हा अशाच विषयावर चर्चेला घेऊ, 1 वर्ष झाल्यानंतर तुम्हाला दिसेल की सर्वच्या सर्व आश्वासनं पाळली गेली आहेत किंवा त्या मार्गावर चाललेली आहेत. आपण सगळे समाधानकारक उत्तर देऊ, त्यावेळेस हाकेंनी त्यांचं उत्तर द्यावं.
ठीक आहे, धन्यवाद. कालमर्यादा असल्याने ही चर्चा मला यापुढे नेता येणार नाही. आपण सर्व मान्यवर या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार आणि धन्यवाद. जाता जाता राजकारणात शब्दाला किंमत असते आणि त्याच शब्दाच्या किमतीतून पुढे असलेली माणसं सोबत राहतात, टिकतात, वाढतात आणि त्यातून नेतृत्व उभं राहतं. जेव्हा जेव्हा हा दिलेलाच शब्द कुठं ना कुठेतरी मोडतो तेव्हा मग सोबत्यांची संख्या ही आव्हान देणाऱ्या व्यक्तींमध्ये बनत जाते. नाराज हे त्याचं एक अत्यंत सुस्पष्ट असं राजकीय रूप आहे. ते आपल्याला आता जरी क्षमताना दिसत असेल तरी एक गोष्ट पक्षनेतृत्वांनी लक्षात ठेवायला हवी की तो ज्वालामुखी आहे, फक्त फुटण्याची वाट पाहतोय. लक्षवेधीमध्ये तुर्तास इतकंच. ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त जय महाराष्ट्र.